हॅलो. तर आपण जेव्हा घराबाहेर पडतो शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी असेल, तर तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला आठवण येत असते ते म्हणजे आपले मम्मी-पप्पा आणि त्यानंतर येत असते ते आपलं आवडतं जेवण. मलासुद्धा गवारीची भाजी लई म्हणजे लई आवडत्या. पण इथं अजिबात गवारी मिळत नाही कारण मी बाहेरच्या देशामध्ये राहते. तर तिथं गवारी मिळत नाही त्यामुळे मग असं फ्रोझन काहीतरी खावं लागतं. तर हे बीन्स आहेत त्याचीच भाजी मी गवारी म्हणून इथं खाते. तर ऑप्शन नाही आहे माझ्याकडं. तर फ्रोझन मी इथं बीन्स घेतले होते. ते सगळ्यात आधी गार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले, पाण्यामध्ये घालून घेतले थोडा वेळ. सगळ्यात आधी गवारीसारखे भाजून घेतले थोड्याशा तेलामध्ये. नंतर मी फोडणी दिली कांद्याची. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी चटणी, मीठ, हळद, थोडीशी हिंग टाकून घेतली. नंतर भाजून घेतलेले जे बीन्स होते ते घातले त्याच्यामध्ये चटणी घातल्यानंतर. नंतर चांगले मिक्स करून घेतले हे बीन्स. कट करून घेतले होते मी छोटे-छोटे. तर बीन्स परत एकदा इथं थोडे भाजायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून चांगलं शिजवून घ्यायचं पहिल्यांदा. तर मी गवारी जेव्हा पहिल्यांदा बनवली होती ना, तेव्हा मी पाण्यासोबतच शेंगदाण्याचा कूट घातला होता आणि तेव्हा मला मम्मीनं सांगितलं होतं, की असं नसतंय घालायचं आणि मी तेव्हा 1 तास गवारी शिजवत बसले होते. तर आता तसं मी केलं नव्हतं. आता मी बरोबर भाजी बनवली होती. नंतर मी बीन्स शिजल्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि चांगला मिक्स करून घेतला तोसुद्धा. थोडंसं पाणी ॲड केलं आणि शेंगदाण्याच्या कुटासोबत बीन्स मिक्स करून थोडा वेळ 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं. मस्त आपली बीन्सची भाजी तर तयार आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.